नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता चौथीसाठी नाणी आणि नोटा त्याच्यावरील प्रश्न कसे सोडवायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कोणत्याही विषयामध्ये म्हणजे गणित झालं, बुद्धिमत्ता झालं, इंग्रजी किंवा मराठी त्याच्यामध्ये जर आपल्याला अगदी पैकीच्या पैकी मार्क हवे असतील तर प्रत्येक प्रकारच्या प्रश्नांचा सराव असणं फार महत्त्वाचं आहे. तर नाणी नोटांमध्ये काही प्रश्न थोडेसे वेगळ्या स्वरूपाचे आहेत आणि ते कशा पद्धतीने पटकन सोडवायचे याच्यासाठी आपण आजचा व्हिडिओ करत आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला कुणीही विसरू नका. तुम्ही जास्तीत जास्त लाईक केल्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी मदत होते. आता पहा, व्यवसाय क्रमांक 27 आहे. तर शेखररावांनी 80 रुपयास एक बॅट याप्रमाणे 15 बॅट विकत घेऊन त्या सर्व 96 रुपयास एक याप्रमाणे विकल्या तर त्यांना विक्रीतून किती रुपये जास्त मिळतील. म्हणजे सुरुवातीला पहा, बॅट किती आहेत, 15 आहेत आणि घेतली आहे कितीला, 80 रुपयाला. मग आपण खरेदी किंमत काढून घेऊया. कशी काढायची, फक्त गुणाकार करायचा. आता हा गुणाकार आपल्याला कच्चं काम करण्याची सुद्धा गरज नाही. 15 8 20 असे आणि हा एक शून्य देऊन टाकायचा आणि ज्यांना जमत नाहीये त्यांच्यासाठी आपण इथे गुणाकार सुद्धा करून घेऊ. पहा, हा शून्य आहे असा आणि 15 8 20 असे. मी सुरुवातीलाच सांगितले, तुम्हाला जर गणित बुद्धिमत्ता परफेक्ट करायची असेल तर तुमचे पाढे पाठ असणं महत्वाचं आहे. तुम्ही इथे तोंडीच केलं तर तुमचा हा जो कच्च्या कामाचा वेळ आहे तो वाचणार आहे. म्हणजे तर आता पहा, 96 रुपयाला एक बॅट याप्रमाणे 15 बॅट विकल्या आहेत म्हणून आपण 96 गुणिले 15 केलं. 15 5 75, 15 सक 90, 90 शी शून्य हातचे आले 9, 15 9 35 असे 135 आणि 9. समजा 135 आणि 10 145 आणि 1 कमी करायचं म्हणजे 144. म्हणजे रुपये किती झाले ते विकून 1440 आणि घेतल्या कितीला होत्या सगळ्या मिळून 1200 रुपयाला. मग फरक काढण्यासाठी आपल्याला काय करायचंय, फक्त वजाबाकी करायची आहे. तर पहा, 0 4 4, 4तून 2 गेले 2 आणि 1तून 1 गेला 0. म्हणजे किती रुपये त्यांना जास्त मिळालेले आहेत, तर 240 रुपये. इथे तुम्हाला गुणाकार पटापट करणं हे महत्वाचं होतं आणि फक्त वजाबाकी करायची होती. तर याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 2. आता पहा, 2805 रुपयांना विकत घेतलेली सायकल रामरावने 2430 रुपयांना म्हणजे 2430 रुपयांना विकली तर किती रुपये कमी मिळतील. हे अगदी सोपं आहे. इथे फक्त वजाबाकी करायची आहे. 2805 मधून 2430 वजा केले तर आपल्याला किती मिळतात, 375. साधी वजाबाकी आहे. आता पहा, दौलतने घेतलेल्या किमतीच्या 450 रुपये जास्त घेऊन रेडिओ 1125 रुपयांना तात्यारावांना विकला तर दौलतरावांनी तो किती रुपयाला घेतला होता. म्हणजे पहा, 450 रुपये जास्त दिले तेव्हा किती मिळाले त्यांना, 1125. मग इथे सुद्धा फक्त वजाबाकी करायची. 1125 वजा 450, 1125 वजा 450. फक्त वजाबाकी करा म्हणजे त्यांनी किती रुपयाला घेतलं होतं हे आपल्याला कळेल. 5. आता पहा, 2 मधून 5 जात नाही, इथे 0 राहिली, इथे 12 होतील. 12तून 5 गेले 7 उरले आणि 10तून 4 गेले 6 उरले. म्हणजे त्यांनी प्रश्न काय होता आपल्या, किती रुपयांना घेतला होता, तर किती रुपयांना, 675. 675 कुठे आहे पहा, 675 पहिल्याच ऑप्शन आहे आपलं उत्तर. आता पहा, हा प्रश्न थोडासा वेगळा आहे, थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. 25 पैशांची 46 नाणी, यानंतर 50 पैशांची 31 व 1 रुपये 50 पैशांची 31 व 1 रुपयांची 31 नाणी देऊन त्याऐवजी 2 रुपयांची नाणी घेतली तर किती नाणी येतील. आता हे दोन काय आहे, पैशांमध्ये आहे आणि इथे काय आहे, रुपये आहे. मग आपल्याला काय करायचं, सुरुवातीला किती नाणी घेतल्यावर किती रुपये होतात हे आपल्याला काढायचं आहे आणि त्याच्यासाठी अगदी सोपं आहे. काय करायचंय, गुणाकार करायचंय. आता पहा, 25 पैशांची 46 नाणी, मग मी काय करणार, 46 गुणिले 25. जो पाढा आपल्याला येतोय ती संख्या खाली लिहिली तरी चालते, कारण गुणाकारामध्ये क्रम बदलला तरी उत्तर बदलत नाही. 46 नाणी आहेत 25 पैशांची, गुणाकार करा. 25 चौक 100, 25 पाचा 125, 25 सक 150. आता जेव्हा 3 अंकी संख्या येते तेव्हा हा एक अंक इथे लिहायचा आणि उरलेले जे 2 अंक आहे तो हातचा द्यायचा आहे. तर मी इथे 0 लिहिणार, 25 सक 150 आणि हातचा आला 15. इथे 0 लिहिला, हातचा 15 लिहिला. 25 चौक 100, 100 आणि 15 किती, 150.
15. तर या पद्धतीने किती झाले पहा, 46 नाणी 25 पैशाची म्हणजे 1150 आलं. म्हणजे ह्याचे रुपये किती होतील, भागिले फक्त 100 करायचं. पहा 1150, कारण 1 रुपयामध्ये 100 1 रुपया म्हणजे 100 पैसे. मग हे 2 शून्य घालवण्यासाठी आपण वरती 2 घरानंतर दशांश स्थळ द्यायचं, म्हणजे पॉईंट द्यायचा. 1 2. पहा हे केलं की झालं, म्हणजे 11 रुपये 50 पैसे झालेले आहेत. लक्षात ठेवा, 11 रुपये 50 पैसे. आता दुसरं करून घेऊया. 50 पैशांची 31 नाणी. अगदी सोपं आहे. पहा 50 पैशांची 31 नाणी. आता हे उलट जरी तुम्ही असं न मांडता उलट केलं तरी चालणार आहे, किंवा हे पहा 31 गुणिले 50 म्हणजे गुणाकार सोपा जाईल. हा शून्य ठेवून घ्या, आहे असा. 5 एके 5, 5 त्रिक 15. आता इथे किती रुपये होतील, हे पैशामध्ये आहे. रुपये करायचे मग आपल्याला 100ने भागायचे, म्हणजे हे जे 2 शून्य आहेत तेवढे घरवरती दशांश स्थळ द्यायचं. तर 1 2 2 नंतर दशांश स्थळ दिलं, म्हणजे 15 रुपये 50 पैसे. इथे झालेत 11 रुपये 50 पैसे, 15 रुपये 50 पैसे. आणि 1 रुपयाची 31 नाणी म्हणजे किती, 1 रुपयाची 31 नाणी म्हणजे 31 रुपये. आता पहा, हे 50 पैसे आणि हे 50 पैसे म्हणजे 1 रुपया झाला, तो 1 रुपया. त्यानंतर 11 रुपये आणि 15 रुपये. 11 दुने 22, 23 24 25 26. 11 आणि 15 किती होतात, 26. म्हणजे आपण काय केलं, हे जे पैशामध्ये आलं होतं त्याचे रुपये करून घेतले. कसे केले, 100ने भागायचं. मग भागण्याऐवजी फक्त 2 घरं सोडून दशांश स्थळ द्या. हे 50 पैसे आणि हे 50 पैसे त्यांचा मिळून 1 रुपया झालेला आहे. तर पहा मग किती होतील, 6 7 8 आणि 3 आणि 2 5, 58. मग 2 रुपयांची नाणी घ्यायची. ते मग 2 रुपयांची नाणी किती येतील, कसं करायचं, 2ने भाग द्या. 29 2 58. पहा किती नाणी येतील, 29. कुठे आहे तुमचं उत्तर, पर्याय क्रमांक 3 हे आहे तुमचं उत्तर. आता हे मी कसं केलं पहा, या दोन्हींचा गुणाकार केला आणि आलेलं उत्तर पैशामध्ये आहे म्हणून त्याचे रुपये करून घेतले. ते किती झाले, 11 रुपये 50 पैसे. यांचा सुद्धा गुणाकार केला, ते सुद्धा किती आलं, 15 रुपये 50 पैसे. मग 11 रुपये 50 पैसे, 15 रुपये 50 पैसे असे मिळून किती होतात, 27 रुपये. आणि हे 31 रुपये म्हणजे किती रुपये झाले, 58. मग 2 रुपयांची नाणी हवी आहेत म्हणून 58ला 2ने आपण भाग दिलेला आहे. तर अशा प्रकारचं गणित आलं तर या पद्धतीने पैशांमध्ये करून घ्या किंवा रुपयांमध्ये, एकाच कोणत्या तरी एककामध्ये तुम्हाला करावं लागणार आहे. आणि ते काही फारसं अवघड नाही, फक्त 2 घरं सोडून दशांश स्थळ दिले की तुमचं काम होऊन जातं. पुढचा प्रश्न पहा, मंगेशकडे 1 रुपया 2 रुपये व 5 रुपये 10 रुपयाच्या समान नोटा आहेत. आता पहा, समान नोटांचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा काय करायचं, जर त्याच्याकडे 810 रुपये असतील तर त्याच्याकडे 1 व 2 रुपयाच्या किती नोटा असतील. जेव्हाही समान नोटा येतात तेव्हा जितक्या रुपयाच्या नोटा दिल्या ते त्यांची बेरीज करायची आणि जेवढे पैसे आपल्याला किंवा जेवढे रुपये दिले त्याला भाग द्यायचा. आता पहा, 10 रुपये म्हणजे हे 10 आणि 5 15, 16 17 18 किती झाले, 18. 10 आणि 5 15, 16 17 18. आणि रुपये किती आहेत, 810. म्हणून 810 भागिले किती करणार मी, 18 करणार. आडवा भागाकार प्रत्येकाने करायचा म्हणजे परीक्षेमध्ये आपला वेळ जाणार नाही. पहा 18चा पाडा म्हणा, 8 पंचे 90. मग 18 एके 18, 18 दुने 36, 18 त्रिक 54, 18 चौक 72, 18 चौक 72. 4चा भाग लागेल 72 आणि 8 80 आणि 1 81 म्हणजे 9 उरले, 90 झाले. 18 पंचे 90 म्हणजे एका रुपयाची किंवा एक नोट किती असणार आहे, 45. म्हणजे पहा, 1 रुपयाच्या 45 नोटा, 2 रुपयाच्या 45, 5 रुपयाच्या 45 आणि 10 रुपयाच्या 45. समान नोटा असतील तेव्हा सगळ्याची बेरीज करून घ्यायची आणि जे दिलेले रुपये आहेत त्याला भागायचं आहे. आता 45 म्हणून लगेच आपलं उत्तर 45 आहे का, नाही. आपल्याला प्रश्न काय विचारलाय तो व्यवस्थित पहा. 1 रुपयाच्या व 2 रुपयाच्या एकूण किती नोटा असतील. मग 1 रुपयाच्या 45 आणि 2 रुपयाच्या 45 म्हणजे 45 आणि 45 किती झाले, 90. पर्याय क्रमांक 3 हे आहे आपलं उत्तर. बऱ्याच वेळा काय होतं, इथे आपण भाग दिला आणि आपलं हे 45 आलं की मुलं लगेच बघतात 45 पर्याय क्रमांक 2. पण तसं करायचं नाही. तर प्रश्नामध्ये तुम्हाला नक्की काय विचारले ते व्यवस्थित वाचायचं आहे. 2 आपल्याला नोटा विचारल्या ते मग 45 आणि 45 किती होतील, 90 नोटा होतील. पुढे पहा,
1085 पैसे म्हणजे किती रुपये? मी आत्ता सांगितलं, एकदम सोपं आहे. फक्त आपल्याला 100ने भागायचं आहे. 100ने भागायचं म्हणजे खालचे 2 शून्य घालवण्यासाठी वरती 2 घरानंतर दशांश स्थळ द्यायचं आहे. 1 2. मग पहा 10.85 कुठे दिसतंय? पर्याय क्रमांक 2. इथे आपल्याला कोणत्याही प्रकारचं कच्चं काम करण्याची गरज नाही. पुढे पहा प्रश्न 7वा. खालील पर्यायातून अयोग्य जोडीचा पर्याय शोधा. आता 1.5 रुपये म्हणजे 150 पैसे का? बरोबर आहे. कसं करायचं पहा. 1 रुपया म्हणजे किती? 100 आणि 1.5 रुपया 1.5 म्हणजे 1 आणि 50. मग 100 मध्ये 50 मिळवा. झाले का 150? झाले ते. मग इथे दिले बरोबर आहे. बरोबर आहे. 5 रुपये म्हणजे 500 हे तर तोंडी आहे. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. मग 5 रुपये म्हणजे 500 पैसे. पाऊण रुपये म्हणजे 750 पैसे होतात का बरं? नाही होत. पाऊण रुपये म्हणजे 50 पैसे आणि 25 पैसे. मग 50 आणि 25 यांची बेरीज केल्यावर किती येते? 75. आणि इथे काय दिले तर 750. म्हणजे हे चुकीचं आहे आणि आपल्याला विचारले काय? अयोग्य जोडीच विचारलेली आहे. यानंतर 2.5 रुपये म्हणजे 25 पैसे होतात का? 2.5 रुपये म्हणजे किती? 2 रुपये आणि 50 पैसे. आता पहा 2 रुपये म्हणजे 200 पैसे आणि त्याच्यामध्ये 50 पैसे मिळवा. आता हे मी मुलांना समजण्यासाठी सोपं करून सांगत आहे. तर पहा किती येते? 250 येते आणि इथे एक शून्य जास्त आहे. म्हणजे अयोग्य जोडी कोणती आहे? क आणि ड. कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. तोंडी जर तुम्हाला जमलं नाही तर या पद्धतीने पटकन बेरीज करून पाहायची आहे. आता पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 8. 335 रुपयांमध्ये काही नोटा 5 रुपयांच्या, काही 10 रुपयांच्या तर काही 20 रुपयांच्या नोटा आहेत. त्या रकमेमध्ये 5 रुपयांच्या नोटा किती असू शकतील? आता जेव्हा काही नोटा असं येतं, समान नोटा आल्या तरच बेरीज करायची. काही नोटा आल्यावर बेरीज करायची नाही, कारण आपल्याला माहित नाहीये की नक्की किती आहेत. तर पहा आता 5 रुपयांच्या किती नोटा असतील बरं? मग अशा वेळेला काय करायचं? पर्यायामधून आपल्याला जायचं आहे. तर समजा 5 रुपयाच्या 8 नोटा आपण घेतल्या तर किती रुपये होतील? 8 पंचे 40. 40 जर 8 पंचे 40 झालं तर पहा 335 मध्ये मग उरलेले जे आहेत तर त्याच्यामध्ये 10 आणि 20 रुपये आहे. म्हणजे इथे 5 एकक स्थानी येतं. 10 आणि 20 रुपयांच्या नोटा बसतील का? नाही बसणार. म्हणजे एकक स्थानी विषम अंक आला पाहिजे. तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आता पहा 5 रुपयाच्या 10 नोटा केल्या तर 10 पाची किती होतात? 50 होतात. एकक स्थानी विषम अंक आला का? नाही आला. म्हणजे हे सुद्धा नसणार आहे. 6 पंचे 30. 6 नोटा घेतल्या तर 6 पंचे 30 होतात. तरी सुद्धा एकक स्थानी विषम अंक येत नाही. परंतु 5 रुपयाच्या जर 9 नोटा घेतल्या तर 9 पाचा 45. पहा 9 पाचा 45 एकक स्थानी 5 आलेला आहे आणि 335 रुपये आहेत ना. मग यांची जर आपण वजाबाकी केली, 5तून 5 गेले 0 आणि 33 मधून 4 गेले तर 3 गेले 29. म्हणजे 290. आता 290 रुपये हे आपण 10 आणि 20 नोटांमध्ये विभागू शकतो. मग इथे आपण काय केलं? जास्त विचार न करता असा पर्याय शोधला की एकक स्थानी काय आलं पाहिजे? तर विषम अंक म्हणजे 5 आला पाहिजे. तर हे अशा प्रश्नांना काय करायचं? पर्यायावरून जायचं आहे. काही नोटा असं जर आलं तर नोटांची बेरीज करायची नाही. फक्त समान नोटा आलं तरच तुम्हाला काय करायचं? दिलेले जे अंक आहेत किंवा दिलेले जे नोटा आहेत त्यांची बेरीज करायची आहे. एवढं लक्षात ठेवा. आता पुढे पहा 38 रुपये 40 पैशास 1 याप्रमाणे 65 बोल्टची किंमत किती? इथे तुम्हाला फक्त गुणाकार करायचे, पण त्यांनी काय केले? 38 रुपये आणि 40 पैसे दिले. तर पहा काय करा? पॉइंट करून घ्या. पॉइंट किंवा दशांश स्थळ द्या. 38 रुपये आणि 40 पैसे. आता हे पैसे म्हणून मी इथे दशांश स्थळ दिले. किती विचारले? 65. मग इथे आता काय करायचं? फक्त थोडा मोठा गुणाकार होणार आहे 2 अंकी. आता 65चा पाढा तर आपल्याला येत नाही. मग एक एक अंकाने गुणून घेऊया. पहा 5 0 0. 4 पंचे 20 0. हातचे आले 2. 8 पंचे 40 आणि 2 42. 2 हातचे आले 4. 4 5 त्रिक 15. 15 आणि 4 19. आता इथे या दशांश स्थळाचा विचार करायचा नाही. जेव्हा आपला गुणाकार पूर्ण होईल तेव्हा आपण शेवट ते पाहणार आहोत. आता 5ने गुणून झाले, 6ने गुणायचे म्हणून सुरुवातीला आपण एक 0 देणार. आता 6ने गुणूया. 6 0 0. कारण कोणत्याही संख्येला 0ने गुणलं तर उत्तर 0च येतं. 6 चोक 24. 4 हातचे आले 2. 6 8 48. 49 50. 50 0. हातचे इथे किती आले? 5. पहिले हातचे दिलेले खोडून टाका, नाही तर कच्चं काम करताना गडबड होईल. 6 त्रिक 18. 18 आणि 5 किती झाले? 23. आता यांची करायची आपल्याला बेरीज. पहा 0 0. 4 आणि 2 6.
9 9, 3 आणि 1 4 आणि 2 2. आता आलेल्या उत्तरामध्ये हे 2 घरं देऊन टाका इथे. म्हणजे किती रुपये झाले पहा, हे गेले पैसे 100, 1 रुपयामध्ये 100 पैसे, म्हणून हे 2 पॉईंट होते, 2 घरं सोडून पॉईंट होता तो आपण देऊन टाकला म्हणजे दशांश स्थळ. मग किती रुपये झाले, 2496 किंवा 2496. तर कुठे आहे आपला पर्याय 2496, पर्याय क्रमांक 3 हे आहे तुमचं उत्तर. इथे फक्त आपण गुणाकार केलेला आहे आणि रुपये आणि पैशामध्ये आहे म्हणून आपण काय केलं, दशांश स्थळ दिलं, गुणाकार करून घेतला. आलेल्या उत्तरामध्ये शेवट हे दशांश चिन्ह म्हणजे हा जो पॉईंट आहे तो देऊन घ्यायचा आहे. आता पुढे पहा, 5 रुपयांची 30 नाणी देऊन त्या रकमेत 1 रुपये व 50 पैशाच्या तेवढ्याच किमतीची समान नाणी घ्यायची आहेत, तर एकूण किती नाणी मिळतील. किती सोपं आहे, 5 रुपयाची 30 नाणी दिलेली आहेत म्हणजे किती झाले, 3 5 15, 150 रुपये झाले. 5 रुपयाची 30 नाणी म्हणजे 3 5 15, 150 रुपये. आता 1 रुपये आणि 50 पैशांची समान नाणी घ्यायची. पहा, समान घ्यायची ते ना, मग आपण सगळं ह्याच्यामध्ये करून घेऊ शकतो पैशामध्ये. 1 रुपया म्हणजे 100 पैसे आणि 50 पैसे म्हणजे 150 पैसे. आता हे काय आहे, हे पैशामध्ये आहे आणि हे काय आहे, रुपयामध्ये आहे. मग याचे पैसे करण्यासाठी आपण रुपयाचे जे 2 शून्य ते इथं देऊन घेऊ शकतो. तर पहा आता कसं होईल, हा शून्य गेला, हा शून्य गेला, 15 1 15 आणि हे 2 उरलेले शून्य देऊन टाकूया. म्हणजे किती नाणी होतील, 100. कुठे आहे 100, पहा 100 नाणी होतील. परंतु मग 100 हे आपलं उत्तर आहे का, तर नाही. आपल्याला काय विचारलंय, 1 रुपयाची पण पाहिजेत आणि 50 पैशांची. मग एका कोणत्या तरी एका ह्याची 100 होतात. मग 1 रुपयाचे 100, 50 पैशांची 100 म्हणजे 100 आणि 100 किती झाले, 200. तर इथं फसायचं नाही. दोन चलन आपल्याला विचारले ना, म्हणून याचे 100 याचे 100. मग किती होतील एकूण नाणी, तर 200 होतील. पर्याय क्रमांक 2 हे आहे तुमचं उत्तर. इथे आपल्याला फसवण्यासाठी 100 सुद्धा दिलेलं आहे. तर मुलं काय करतात, पटकन उत्तर आलं की लगेच तो पर्याय पाहता. पण विचारले काय, 2 नाण्यांचं विचारले, 1 रुपयाची नाणी आणि 2 रुपयाची नाणी, म्हणून 1 रुपयाची नाणी आणि 50 पैशांची. मग 2 नाणी विचारलीत म्हणून एकाचे 100 दुसऱ्याचे 100 किती होतील, 200. आता पहा, 100 रुपयांच्या नोटेचे मूल्य 20 रुपयांच्या नोटेच्या मूल्याचे किती पट आहे. किती सोपं आहे, 100 भागिले 20 करा, 20 5 100, 5 पट. इथे सुद्धा तुम्हाला कच्चं काम करण्याची गरज नाही. किंवा मग ज्यांना तोंडी येत नाही त्यांना पहा, ज्याची पट विचारली आहे ना, ते खाली लिहा भागाकारामध्ये. शून्याला शून्य गेला, 2 पंचे 10 किती आलेलं आहे, 5 पट आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील नोटांचे मूल्य 100 रुपये होणार नाही. आता पहा, 10 रुपयाच्या जर 100 नोटा घेतल्या तर 100 होतील का, हा शून्य फक्त इकडे द्या, 1000 रुपये होतील. म्हणजे हे आहे आपलं, म्हणजे एक येणार आहे. याच्यानंतर 20 गुणिले 5 करा, 20 5 100 हे बरोबर येते. 5 गुणिले 10 करा, 10 5 50 म्हणजे हे येत नाही, येत नाही आणि 100 रुपये होत नाही. 50 रुपयांच्या 2 नोटा म्हणजे 100 होते. आपल्याला होणार नाही विचारले म्हणजे कशाने होणार नाहीये, आणि क. मग आणि क कुठे आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये. ज्यांना तोंडी जमणार नाही त्यांनी कच्चं काम करायचं आहे, गुणाकार करायचा आणि किती नोटा होतात ते पाहायचे. पुढे पहा, खालीलपैकी कोणाजवळ सर्वात कमी रक्कम आहे. रोहन, 1000 रुपयांच्या 5 नोटा म्हणजे किती आहे, 5000 रुपये. याच्याकडे 2000 रुपयाची 1 नोट म्हणजे 2000 रुपये. 500 रुपयाच्या 30 नोटा, जागेवर गुणाकार करा. पहा, 3 शून्य म्हणजे 3 5 15 आणि हे 3 शून्य म्हणजे 15,000. याच्याकडे 5000, याच्याकडे 15,000, इथे 2000. 200 रुपयाच्या 20 नोटा, पहा 1 2 3 शून्य, 2 दुने 4 म्हणजे 4000 रुपये होतात. मग सगळ्यात कमी रक्कम कुणाकडे आहे, ज्याच्याकडे 2000 रुपयाची एकच नोट आहे, तो कोण आहे, प्रत्युष. कुठे लिहिले, प्रत्युष. पर्याय क्रमांक 1 हे आहे तुमचं उत्तर. पुढे पहा, 5000 रुपये म्हणजे 50 रुपयांच्या किती नोटा. अगदी सोपं आहे, फक्त भागाकार करायचा आहे. 5000 रुपये म्हणजे 50 रुपयांच्या किती नोटा. पहा, 50 1 50 आणि हे 2 शून्य देऊन टाका. किती नोटा झाल्या, 100 नोटा झाल्या. कुठे आहे, पर्याय क्रमांक 1. आणि याच्यामधलं शेवटचं गणित आहे,
6,000 रुपये किमतीत 50 व 100 रुपयांच्या नोटांची संख्या समान असल्यास 100 रुपयाच्या एकूण नोटा किती? आता पहा, समान नोटा असं जेव्हा येतं तेव्हा आपण बेरीज करू शकतो. मग 100 रुपये आणि 50 रुपये दोन्ही रुपयामध्ये आहे म्हणजे बेरीज करू शकतो. किती होतील? 150 रुपये. किती रुपये आहेत एकूण? 6,000. मग 6,000 भागिले 150. पहा, शून्याला शून्य गेला. 15 गे 15, 15 दुनी 30, 15 त्रिक 45, 15 चोक 60 आणि हा एक शून्य. म्हणजे किती झाले? एक रुपयाच्या म्हणजे जो एक नोट दिलेली आहे त्याचे किती नोटा येतील? 40. म्हणजे 50 रुपयाच्या 40 नोटा आणि 100 रुपयाच्या 40 नोटा. आपल्याला विचारले काय? 100 रुपयांच्या किती नोटा येतील? आता दोन्हींची बेरीज करायची गरज आहे का? 40 आणि 40 80 नाही, इथे तो पण पर्याय दिलेला आहे. म्हणून प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. आपल्याला एकाच नोटेचं विचारले तर याचं उत्तर काय आहे? 40. दोन्हींच्या मिळून किती नोटा येतील असं विचारलं असतं तर आपलं उत्तर 80 आलं असतं. त्याच्यामुळे काय करायचंय? प्रश्न वाचताना गडबड करायची नाही, व्यवस्थित प्रश्न वाचायचंय. आपल्याला नेमकं काय विचारले हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, कारण समान दोन्ही उत्तरं जवळजवळ असणारा पर्याय जवळजवळ दिलेला असतो आणि घाईघाईमध्ये आपण तिथे चुकतो. म्हणजे आपलं उत्तर बरोबर येऊन सुद्धा आपली घाई गडबडीमध्ये चूक होऊ शकते. म्हणून प्रश्न काय करायचे? व्यवस्थित वाचायचा आहे. आता याच्यामध्ये जे महत्त्वाचं उदाहरण मला वाटलं ते हेच की इथे पैशामध्ये दिले आणि इथं रुपयामध्ये, तर इथे काहीही करायचं नाही, फक्त गुणाकार करायचा आहे. गुणाकार करून किती नाणी येतील या पद्धतीने गुणाकार भागाकाराची क्रिया व्यवस्थित करायची आणि अशी उदाहरणं सोडवायची आहेत. काही नोटा असं दिलेलं असेल तेव्हा नोटांची बेरीज करायची नाही, पण जेव्हा समान नोटा दिलेल्या असतील तेव्हा मग त्यांची बेरीज करायची आणि मग दिलेल्या रकमेला काय करायचे? भागायचे. मग एक एक जी किंमत असते म्हणजे 2 रुपये असेल 5 रुपये असेल तेवढ्यांच्या तेवढ्या सगळ्यांच्या समान नोटा असतात. म्हणजे 4 असतील तर 4 इंच. आता इथे पहा, 1 रुपया 2 रुपये 5 रुपये 10 रुपये, तर याचं उत्तर किती आलं होतं? आपलं 45 आलं होतं. म्हणजे 1 रुपयाच्या 45 नोटा, 2 रुपयाच्या 45, कारण समान नोटा आहेत ना. 5 रुपयाच्या 45. आता विचारले किती? 1 आणि 2, म्हणून 45 आणि 45 आपण काय केलं? 90 केलेलं आहे. तर नाणी नोटांमध्ये हे काही 2-3 प्रश्न मला अगदी महत्त्वाचे वाटले, म्हणून प्रश्नपत्रिकेचा व्हिडिओ न करता जो महत्त्वाचा भाग आहे त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर व्हिडिओला लाईक करायला कुणीही विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.